हॅलो, नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 30 दिवसाची रिव्हिजन सिरीज या ठिकाणी आपण बघतो आहोत. 30 दिवसाचं जे काही नियोजन आहे ते 5 आठवड्यांमध्ये 5 सब्जेक्ट, ज्यामध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास आणि विज्ञान या विषयाअंतर्गत जे महत्त्वाचे टॉपिक्स जे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज अंतर्गत फाइंड आउट केलेले होते, त्या टॉपिकला प्रश्नांच्या माध्यमातून ते टॉपिक आपण या ठिकाणी रिवाइज करण्याचा प्रयत्न करतो. या लेक्चरमध्ये किंवा सध्या आपण थर्ड वीक मधील भूगोल या विषयाअंतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण अभ्यासतो आहोत. याआधी आपण पृथ्वीची अंतर्गत रचना, त्यानंतर आहे इतर वारे, स्थानिक वारे संदर्भाने असतील किंवा हवामान संदर्भाने असतील, त्यानंतर आहे जगाच्या संदर्भाने जे महत्त्वाचे भूगोल आहेत तर ते अभ्यासलेलं आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण डे 17 ओके 17व्या दिवशी भारताचा भूगोल या टॉपिक अंतर्गत जे महत्त्वाचे सब टॉपिक आहेत, ज्यामध्ये स्थान विस्तार, पर्वत, पठार असतील, नद्या असतील, खनिज संपत्ती असतील, त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्नांच्या माध्यमातून ते रिवाइज करणार आहोत. ओके, थेट सुरू करूया. आता या ठिकाणी विधानांच्या स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. योग्य विधाने ओळखा. अविधान दिलेलं आहे, भारताची पूर्व पश्चिम लांबी 2933 किलोमीटर आहे. ब आहे, भारताची उत्तर दक्षिण लांबी 3233 किलोमीटर आहे. त्यानंतर क स्टेटमेंट आहे, कर्कवृत्त हा भारताच्या 7 राज्यातून जातो का? आणि ड दिलेला आहे, पूर्वरेखावृत्त भारतीय प्रमाणवेळ जे पूर्वरेखावृत्त मध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे ते 5 राज्यातून जातो आहे का? या संदर्भाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. आता भारताच्या जे काही स्थान विस्तार आहेत तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतो पृथ्वीवर जे काही उभ्या रेषा, ओके उभ्या रेषा अशा पद्धतीने पृथ्वीवर काढल्या गेलेल्या आहेत. ओके, यांना आपण रेखावृत्त म्हणत असतो. आणि आडव्या रेषा ज्या आहेत काल्पनिक रेषा त्यांना आपण अक्षावृत्त म्हणत असतो. आणि कशासाठी काढल्या गेलेलं आहे तर एखाद्या स्थान निश्चिती करण्यासाठी किंवा एखाद्या देशाची असेल, शहराची असेल किंवा एखाद्या प्लेसची स्थान निश्चिती करण्यासाठी म्हणून ही जी काही लाईन आहे ती काढण्यात आलेली आहे. ओके, भारताच्या संदर्भाने अक्षवृत्तीय विस्तार जर विचारलेला असेल तर लक्षात ठेवा, अक्षवृत्तीय विस्तार याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो की 8 डिग्री 4 मिनिटं उत्तर अक्षांश. ओके, 8 डिग्री 4 मिनिटं उत्तर आणि ते 8 डिग्री 4 मिनिटं उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिटे 37 डिग्री 6 मिनिटे उत्तर अक्षांश या दरम्यान अक्षवृत्तीय विस्तार दिसून येतो. ओके, तर जर रेखावृत्त विस्तार विचारलेला असेल तर आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की 68 डिग्री. ओके, रेखावृत्तीय विस्तार या गुजरात पासून 68 डिग्री 7 मिनिटे तर पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश या राज्यापर्यंत एकंदरीतच रेखावृत्तीय विस्तारामध्ये 97 डिग्री 24 मिनिटापर्यंत वाढ आपल्याला होताना दिसून येतो. ओके, हे देखील लक्षात ठेवा, अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार. आता भारताच्या संदर्भाने जी पूर्व पश्चिम लांबी आहे ज्यामध्ये गुजरात पासून तर अरुणाचल प्रदेश पर्यंत पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर 2933 किलोमीटर. ओके, 2933 किलोमीटर इतक्या लांबीची पूर्व पश्चिम लांबी आपल्याला दिसून येतो. तर दक्षिणोत्तर जे काही विस्तार आहे ज्याच्यामध्ये उत्तरेकडे काश्मीर पासून तर दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत या ठिकाणी उत्तर दक्षिण लांबी आहे 3233 किलोमीटर पर्यंतची उत्तर दक्षिण लांबी आहे. थोडक्यात काय तर विधानांच्या स्वरूपात प्रश्न आला की भारताच्या पूर्व पश्चिम लांबीपेक्षा उत्तर दक्षिण लांबी ही जास्त आहे तर ते योग्य असणार आहे. ओके, उत्तरेकडे इंदिरा पासून इंदिरा या सियाचीन शिखरापासून तर दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत. ओके, कन्याकुमारी पर्यंत याचा विस्तार झालेला आहे. आणि गुजरातमधील गौरमाटा, ओके, गुजरातमधील गौरमाटा जे काही शहर आहे तर त्यापासून अरुणाचल प्रदेशमधील किबुथुई, ओके, किबुथू या ठिकाणांपर्यंत जी काही पूर्व पश्चिम लांबी आहे तर ते एकंदरीतच 2933 किलोमीटर असल्याचे आपल्याला दिसून येतो. आता भारताचं जे काही क्षेत्रफळ आहे ते एकूण जर विचारलेलं असेल तर 32,87,263 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ भारताने व्यापलेलं आहे. आणि जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 2.4% क्षेत्रफळ आपल्या वाट्याला आलेलं आहे. ओके, आता जरी 2.4% भूभाग आपल्या वाट्याला आलेला असलं तरी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये ते प्रचंड विरोधाभास आपल्याला दिसून येतो. ओके, या ठिकाणी लोकसंख्येच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार जी एकूण लोकसंख्या आहे भारतामध्ये राहणारी ती एकूण जगाच्या 17.5% इतकी लोकसंख्या आपल्याला भारतामध्ये राहत असल्याचे दिसून येतो आहे. ओके, अलीकडे याच्यामध्ये प्रचंड वाढ झाल्याचे देखील आपल्याला दिसून येईल. ते 2021च्या जनगणनेनुसार आपल्याला ते कळणारच आहे. कर्कवृत्त
एकंदरीतच 23.5 अक्षवृत्तावर काही कर्कवृत्त हे जे काही काल्पनिक रेषा आहे तर ती आखली गेलेली आहे. सो याच्यामध्ये भारतातून हे जे काही कर्कवृत्त आहे ते दोन समान भागामध्ये भारताला विभागतो आहे. सो ते जे काही कर्कवृत्त लाईन आहे एकंदरीत 8 राज्यांमधून जातो आहे, ज्यामध्ये गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. ओके, सो मॅपच्या सहाय्याने देखील या ठिकाणी आपण बघू शकतो. गुजरात, त्यानंतर आहे राजस्थान, त्यानंतर आहे मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्यानंतर आहे झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या 8 राज्यांमधून हे जे काही कर्कवृत्त आहे ते आपल्याला आपल्या भारताच्या भूभागातून जाताना आपल्याला दिसून येतो. ओके, तो ते काल्पनिक रेषा आहे. तो काल्पनिक रेषा या कर्कवृत्त काल्पनिक रेषेमुळे भारत 2 विभागामध्ये विभागला गेलेला आहे. भारताचे प्रमाण वेळ लक्षात ठेवा, भारताचा प्रमाण वेळ 82 डिग्री 30 मिनिटं रेखावृत्तावर. ओके, सो पूर्व 82 डिग्री 30 मिनिटं पूर्व रेखावृत्तावर निश्चित करण्यात आलेली आहे, जी ग्रीनविच आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, ज्यामध्ये जगाचा भूगोल संदर्भाने जे स्थान विस्तार बघत होतो तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की जे ब्रिटनमधील ग्रीनविच शहर आहे तर ग्रीनविच शहरापासून जी काही रेखावृत्त लाईन आहे तर त्याला शून्य मानून ग्रीनविच शहराच्या पूर्वेकडे त्यानुसार प्रत्येक रेखावृत्त दरम्यान 4 मिनिटांमध्ये वाढ केलं तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये वाढ होताना दिसून येतो. ओके, या ठिकाणी ग्रीनविच या रेखावृत्तावर 0 तर त्या पूर्वेकडे जर आपण गेलं तर त्याच्यामध्ये वाढ होताना दिसून येतो. सो या ठिकाणी 82 डिग्री 30 मिनिटं या रेखावृत्तावर भारताचे काही प्रमाण वेळ आहे ते निश्चित करण्यात आलेलं आहे. ओके, जे उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर जिल्ह्यामध्ये प्रयागराज जवळ निश्चित करण्यात आलेलं आहे आणि या ग्रीनविच पासून भारतीय प्रमाण वेळ 5 तास 30 मिनिटं अर्थात 5.5 तास पुढे आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. आता हे जे काही भारतीय प्रमाण वेळ आहे ते 5 राज्यातून जे काही रेखावृत्त गेलेलं आहे. सो या ठिकाणी लक्षात ठेवा 5 राज्य कुठले आहेत तर उत्तर प्रदेश आहे, त्यानंतर आहे मध्य प्रदेश, छत्तीसगड. ओके, सो उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यातून जे काही भारतीय प्रमाण वेळ आहे ते गेलेलं आहे. ओके, सो 82 डिग्री 30 मिनिटं पूर्व रेखावृत्तावर निश्चित करण्यात आलेलं भारतीय प्रमाण वेळ. ओके, सो हे लक्षात ठेवा. आता प्रश्नात आपल्याला विचारलेलं होतं की योग्य विधाने ओळखा. भारताची पूर्व पश्चिम लांबी 2933 किलोमीटर आहे का, तर हे बरोबर असणार आहे. नंतर आहे भारताची उत्तर दक्षिण लांबी 3233 किलोमीटर. ओके, हे आताच बघितलेलं आहे. भारताची उत्तर पूर्व पश्चिम लांबी 2933 तर उत्तर दक्षिण लांबी 3233. सो दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. आता क विधान दिलेलं आहे, कर्कवृत्त हा भारताच्या 7 राज्यांवरून जातो असा विधान दिलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये भारताच्या 8 राज्यातून कर्कवृत्त जातो आहे. ओके, सो भारताच्या 8 राज्यातून कर्कवृत्त जातो आहे, तर त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. आणि ड आहे पूर्व रेखावृत्त भारतीय प्रमाण वेळ 5 राज्यातून जातो. ओके, सो हे देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. सो 5 राज्यातून जाणारा जे पूर्व रेखावृत्त आहे सो यामध्ये ड जे विधान आहे ते योग्य असणार आहे. सो या ठिकाणी अ, ब आणि ड योग्य असणार आहे. अ, ब आणि ड आणि क जे विधान आहे ते चुकीचं आहे, त्यामुळे अ ब ड असणारा पर्याय क्रमांक 2. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, विधाने विचारात घ्या. अ, भारताला एकूण 7 देशांची सीमा लागलेली आहे. ब आहे बांगलादेश या देशाला भारताच्या 5 राज्यांची सीमा लागलेली आहे. नंतर क दिलेला आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य गोवा आहे. ड दिलेला आहे, महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3ऱ्या क्रमांकावर आहे. सो या ठिकाणी योग्य असणारा, कारण आपल्याला शेवटी योग्य दिलेलं आहे पर्यायामध्ये, योग्य विधान कुठले आहे या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो या ठिकाणी दिलेल्या प्रमाणे आपल्याला या माहितीप्रमाणे आपल्याला काय दिसून येतं, तर भारताचे शेजारील देश त्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूटान, म्यानमार, बांगलादेश असे 7 राज्यांची सीमा या ठिकाणी 7 देशांची सीमा पाहिजे होती. ओके, सो 7 देशांची सीमा आपल्या भारत या देशाला लागलेला आहे. ओके, सो कुठले 7 देश आहेत तर त्यासाठी एक ट्रिक देखील आहे, बचपन MBA युनिव्हर्सल ट्रिक आहे. ओके, तुम्हाला माहितच असेल. बचपन MBA याच्यामध्ये बचपन MBA चं जे काही आपण फोड केली तर यामध्ये ब पासून बांगलादेश, ओके, त्यानंतर च पासून चायना, प पासून पाकिस्तान, न पासून नेपाळ, एम पासून म्यानमार, बी पासून भूटान आणि अ पासून अफगाणिस्तान. ओके, सो एकंदरीत त्यांच्या किती लांबीची सीमा लागली आहे त्यानुसार देखील चढता किंवा उतरता क्रम यानुसार आपण लावू शकतो.
ओके, सो हे लक्षात ठेवा ट्रिक. भारताच्या उत्तरेला चीन व नेपाळ या देशांची सीमा लागलेली आहे, तर वायव्येला अफगाणिस्तान, पश्चिमेला पाकिस्तान, पूर्वेला बांगलादेश व म्यानमार आणि ईशान्येला भूटान या देशाची सीमा लागलेली आहे. ओके, बांगलादेश या देशाची सीमा सर्वाधिक आपल्या भारताला लागलेली आहे, ज्याच्यामध्ये 4097 किलोमीटर लांबीची सीमा आपल्याला दिसून येतो. ओके, सो सर्वात कमी भूसीमा अफगाणिस्तान या देशाची लागलेली आहे 106 किलोमीटरची. ओके, सो केवळ 106 किलोमीटर लांबीची सीमा अफगाणिस्तान या देशाची भारताला लागलेली आहे. ओके, बांगलादेश, आता या ठिकाणी जे आपल्या प्रश्नात विचारलेलं होतं की विधानामध्ये बांगलादेश या देशाला कुठल्या राज्यांची सीमा, कुठल्या भारतीय राज्यांची सीमा लागलेली आहे, तर लक्षात ठेवा मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगाल. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे मिझोराम, नंतर आहे त्रिपुरा, आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगाल या 5 राज्यांची सीमा. ओके, सो 5 राज्यांची सीमा या बांगलादेश या देशाला लागल्याचे आपल्याला दिसून येत आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य जर विचारलेलं असेल तर लक्षात ठेवा गोवा, 3702 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. ओके, सो 3702 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. आणि सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान, 3,42,239 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. राजस्थान मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो, ज्यामध्ये 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आपल्या राज्याला लाभलेलं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर केंद्रशासित प्रदेशांवर प्रश्न आलेला असेल तर लक्षात ठेवा लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे सर्वात कमी क्षेत्रफळ आपल्या भारताच्या संदर्भाने आपण विचारात घेतो, ज्याचे क्षेत्रफळ आहे 32 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ फक्त या लक्षद्वीपचं आहे. आणि सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार, ज्याचे एकूण क्षेत्रफळ आहे 8,249 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. ओके, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी जे दिलेलं होतं ते मॅपच्या सहाय्याने देखील आपण बघू शकतो. ओके, आता भूटान. ओके, सो भूटान या देशाला कोणत्या राज्यांची सीमा लागली असा जर प्रश्न असेल तर लक्षात ठेवा आसाम, अरुणाचल प्रदेश. ओके, त्यानंतर आहे इकडे पश्चिम बंगाल आणि सिक्कीम. ओके, सो या ठिकाणी सिक्कीम आहे. सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या 4 राज्यांची सीमा भूटान या देशाला लाभलेला आहे. त्यानंतर नेपाळ असेल तर नेपाळ इकडे उत्तर प्रदेश, त्यानंतर आहे बिहार. ओके, उत्तर प्रदेश, बिहार, त्यानंतर उत्तराखंड. ओके, सो उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, त्यानंतर इकडे सिक्कीम, पश्चिम बंगाल. ओके, सो पश्चिम बंगाल या राज्यांची सीमा या नेपाळ या देशाला लाभलेला आहे. ओके, सोशा पद्धतीने जे काही ईशान्येकडील जे राज्य आहे ते वेगवेगळ्या देशांची जे बॉर्डर शेअर करत असतील तर त्या संदर्भाने आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आता आपल्याला प्रश्नात विचारलेलं होतं की खालील विधाने विचारात घ्या. भारताला एकूण 7 देशांची सीमा लाभलेली आहे का, तर नक्कीच 7 देशांची सीमा लाभलेली आहे, त्यामुळे जे विधान आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे बांगलादेश या देशाला 5 राज्यांची सीमा लागलेली आहे, सो हे देखील आपण बघितलेलं आहे, सो ब देखील योग्य असणार आहे. नंतर क क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य गोवा आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा राज्य आहे राजस्थान. महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3ऱ्या क्रमांकावर आहे का, सो हे देखील बरोबर आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. सो वरील सर्व विधाने या ठिकाणी योग्य आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व योग्य त्या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार. ओके, तुझ्या पद्धतीने या ठिकाणी भारताच्या स्थान विस्तारासंदर्भाने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे हिमालयीन पर्वतरांगांचा योग्य क्रम कोणता ते ओळखा. आता योग्य क्रम या ठिकाणी लावायला सांगितलेला आहे, ज्यामध्ये काराकोरम, झास्कर, लडाख, पीर पंजाल आणि सिवालिक जे काही हिमालयीन पर्वतरांगा आहेत तर त्यांचा योग्य क्रम उत्तर ते दक्षिण अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अरेंज करायचं आहे. ओके, आता हिमालय ही जगातील अनेक किंवा जे सर्वात उंच पर्वतरांग आहे. ओके, सो उंचीनुसार जर विचार केला तर सर्वात उंच पर्वतरांग हिमालयाला जगामध्ये हिमालय या पर्वतरांगांकडे बघितलं जातं आणि सर्वात लांबीचं जे काही पर्वतरांग आहे जगामध्ये ते एकंदरीतच आपण अँडीज पर्वतला संबोधत असतो. ओके, सो अँडीज पर्वत हे दक्षिण अमेरिकेमध्ये अँडीज पर्वत सर्वात लांबीनुसार जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे. ओके, तर सर्वात उंच पर्वतरांग आहे हिमालय. हिमालयाची जर लांबी विचारलेली असेल तर 2500 साधारणतः आपल्याला किलोमीटर पर्यंत आपल्याला दिसून येतो आहे. ओके, रुंदी काश्मीर जवळ 400 किलोमीटर, काश्मीरमध्ये याची जी काही रुंदी आहे ती 400 किलोमीटर, तर अरुणाचल प्रदेशमध्ये 150 किलोमीटर इतकी रुंदी आपल्याला दिसून येत आहे. ओके, पूर्व भागापेक्षा पश्चिम भागात हिमालयाची उंची अधिक भिन्नता. ओके, सो पूर्व भागापेक्षा पश्चिम भागामध्ये याची भिन्नता आपल्याला दिसून येतो. आता 4 समांतर संरचनात्मक
भागामध्ये याचे डिवायडेशन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये ट्रान्स हिमालय, ग्रेट हिमालय, नंतर मध्य हिमालय आणि बाह्य किंवा उप हिमालय देखील म्हटलं जातं, ज्याला तिबेट हिमालय, हिमाद्री, लेसर हिमालय आणि शिवालिक अशा पद्धतीने देखील संबोधले जातात. ओके. आता भारताच्या परिप्रेक्षामध्ये काराकोरम, लडाख, झास्कर, त्यानंतर आहे कैलास हे जे काही पर्वतरांग आहेत एकंदरीतच नेपाळ या देशाशी निगडीत आहे किंवा या देशातून ते गेलेलं आहे, त्यामुळे भारताशी त्याचा जास्त कॉन्टॅक्ट नाहीये. मात्र त्यानंतर आहे उत्तर ते दक्षिण जर लावलं तर काराकोरम, लडाख, झास्कर, त्यानंतर आहे पीर पंजाल. ओके. तो पीर पंजाल आणि हिमालयीन पायथ्याशी जे काही उप हिमालय ज्याला बाह्य हिमालय देखील म्हटलं जातं ते आहे शिवालिक. ओके. सो शिवालय किंवा शिवालिक. ओके. सो शिवालिक पर्वतरांग. सो अशा पद्धतीने काराकोरम, लडाख, झास्कर, पीर पंजाल आणि शिवालिक लक्षात ठेवा. या ठिकाणी जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे काराकोरम, लडाख, झास्कर, पीर पंजाल आणि शिवालिक या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे सिंधू नदी खोरे संदर्भाने खालील नद्यांचा योग्य क्रम, उत्तर ते दक्षिण क्रम अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये सिंधू, झेलम, चिनाब, बियास, सतलज, रावी. ओके. या ठिकाणी ब मध्ये दिलेला आहे सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. ओके. सो या नद्यांचा ते काही उत्तर ते दक्षिण क्रम कशा पद्धतीने असेल ते या ठिकाणी दिलेलं आहे. आता मॅपच्या सहाय्याने जर आपण बघितलं तर सर्वात आधी इंडस रिव्हर. ओके. सो इंडस रिव्हर उत्तरेकडे अर्थात सिंधू नदी, त्यानंतर आहे झेलम. ओके. सिंधू नदी, त्यानंतर आहे झेलम, त्यानंतर आहे चिनाब. ओके. सो सिंधू, झेलम, चिनाब, त्यानंतर दक्षिणेकडे जर आलं तर रावी नदी, बियास आणि सतलज. ओके. सो 3 उत्तरेकडील आणि विशेषतः 3 पश्चिमेकडील नद्या ज्यावर इंडस वॉटर ट्रीटीनुसार अर्थात सिंधू पाणी वाटप करार जे 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान झालेले होते. याच्यामध्ये 3 पश्चिमेकडील नद्या ज्यामध्ये सिंधू नदी, झेलम नदी आणि चिनाब नदी यातील 80% पाण्याचा जो काही वापर आहे तो एकंदरीत पाकिस्तान करेल अशा पद्धतीने ठरवण्यात आलं आणि 20% या पश्चिमेकडील नद्यांचा पाण्याचा वापर भारत करेल. ओके. आणि पूर्वेकडील ज्या काही नद्या आहेत त्या सिंधू नदीच्या उपनद्या, सो त्याच्यामधील पूर्णतः जो काही अधिकार आहे तो भारताला प्राप्त झालेला आहे, ज्याच्यामध्ये रावी, त्यानंतर आहे बियास. ओके. सो रावी, बियास आणि सतलज या नद्यांचा पाण्याचा वापर भारत करेल अशा पद्धतीने झालेला आहे. सर्वात आधी सिंधू नदी, त्यानंतर आहे झेलम, चिनाब, त्यानंतर आहे रावी, बियास आणि सतलज. ओके. सो सिंजेची राबिस अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. सिंजेची राबिश. ओके. सो सिंजेची राबिश अशा पद्धतीने तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकता. सिंधू नदी, झेलम नदी, चिनाब नदी, नंतर आहे रावी नदी, बियास नदी आणि जे दिलेलं आहे ते सतलज नदी. ओके. सो या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही देखील हे लक्षात ठेवू शकता. ओके. आता जर आपण बघितलं तर पर्याय विधान ब मध्ये हे दिलेलं आहे सिंजेची राबिश. ओके. सो सिंधू, झेलम, चिनाब, नंतर आहे रावी, बियास, सतलज. ओके. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 फक्त ब या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे पर्वत शिखरे आणि त्या पर्वत शिखरांची उंचीनुसार एकंदरीतच जोड्यालावा स्वरूपात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कांचनगंगा, धवलगिरी, अन्नपूर्णा आणि नंदादेवी आणि इकडे उंचीनुसार त्यांचं मीटरमध्ये हे जे दिलेलं आहे. ओके. यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी एनसीईआरटी मधील जी इमेज आहे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे, ज्याच्यात आपल्याला दिसून येतो माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये स्थित आहे, ज्याची उंची 8,848 मीटर असल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे कांचनजंगा किंवा कांचनगंगा ज्याला म्हटलं जातो, भारतामध्ये स्थित आहे, याची उंची आहे 8,598 मीटर. ओके. सो 8,598 मीटर. आता आपल्याला कांचनगंगा विषयी दिलेला होता. सो कांचनगंगाला 8,598 मीटर असणारा जी जोडी आहे ती ला 2 नंबरची जोडी. त्यानंतर आहे धवलगिरी. या ठिकाणी धवलगिरी दिलेला आहे. सो धवलगिरी किंवा धवलागिरी ज्याला म्हटलं गेलेलं आहे, सो 8,172 मीटर जे नेपाळमध्ये स्थित आहे. धवलगिरीला 8,172 मीटर इतकी उंची या धवलगिरी या पर्वत शिखराची आहे. सो ब ला 1 नंबरची जोडी. सो अ ला 2, ब ला 1 या एकच पर्यायामध्ये अर्थात पर्याय क्रमांक 3 या एकमेव पर्यायामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे अन्नपूर्णा. अन्नपूर्णाची जी काही उंची आहे ती 8,091 मीटर. ओके. त्यानंतर नंदादेवी आहे. नंदादेवी या
पर्वत शिखराची उंची आहे 7,817 मीटर. ओके, तो 7,817 मीटर या नंदादेवी या पर्वत शिखराची उंची आपल्याला दिसून येतो. तो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे गंगा नदी खोऱ्यातील संगम स्थळांची चुकीची जोडी. ओके, सो जे काही गंगा नदी खोऱ्या संदर्भात जे काही संगम स्थळ आहे तर त्या संदर्भात जी काही चुकीची जोडी दिलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अलकनंदा व भगीरथी कर्णप्रयाग. त्यानंतर आहे अलकनंदा व मंदाकिनी रुद्रप्रयाग. क दिलेला आहे अलकनंदा व धवलीगंगा विष्णुप्रयाग. आणि ड दिलेला आहे अलकनंदा व नंदाकिनी नंदप्रयाग. सो या अलकनंदा सोबत ज्या काही वेगवेगळ्या नद्या आहेत तर ते ज्या ठिकाणी संगम पावतात किंवा संगम होतात तर त्या कुठल्या ठिकाणी संगम होतात यानुसार आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी फाइंड आउट करायची आहे. आता अलकनंदा व भगीरथीचा संगम देवप्रयाग या ठिकाणी होतो आहे. ओके, सो अलकनंदा व भगीरथी या नदीचा संगम देवप्रयाग या ठिकाणी होतो. नंतर आहे विष्णुप्रयाग या ठिकाणी धवलीगंगा व अलकनंदा. नंदप्रयाग या ठिकाणी नंदाकिनी व अलकनंदा. कर्णप्रयाग या ठिकाणी पिंडारी जी नदी आहे त्या पिंडारी नदीचा जो काही संगम आहे तो अलकनंदाशी होतो. आणि रुद्रप्रयाग या ठिकाणी मंदाकिनी व अलकनंदा या नद्यांचा संगम होतो आहे. या ठिकाणी जे आपल्याला दिलेलं होतं त्यामध्ये अलकनंदा व भगीरथी. ओके, सो अलकनंदा व भगीरथी यांचा या नद्यांचा संगम देवप्रयाग या ठिकाणी होतो. ऍक्च्युअल मध्ये या ठिकाणी कर्णप्रयाग दिलेलं होतं. सो कर्णप्रयाग या ठिकाणी चुकीचं असणार आहे. तर कर्णप्रयाग एकंदरीतच पिंडारी व अलकनंदा. ओके, सो पिंडारी जी नदी आहे आणि अलकनंदा. ओके, सो अलकनंदा या नदींचा संगम या ठिकाणी कर्णप्रयाग. ओके, सो कर्णप्रयाग या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो कर्णप्रयाग. त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. आणि आपल्याला जर आपण पर्यायाकडे बघितलं तर फक्त अ, फक्त व, फक्त ड, फक्त क अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 4 फक्त असणारा पर्याय पर्याय क्रमांक 4. ओके, बाकी ब स्टेटमेंट मध्ये ब विधानात दिलेलं आहे अलकनंदा व मंदाकिनी रुद्रप्रयाग. सो रुद्रप्रयाग म्हणजे काय अलकनंदा व मंदाकिनी. सो बरोबर असणार आहे. त्यानंतर क अलकनंदा व धवली गंगा विष्णुप्रयाग. ओके, सो धवली गंगा आणि अलकनंदा विष्णुप्रयाग. त्यानंतर आहे ड अलकनंदा व नंदाकिनी नंदप्रयाग. ओके, सो नंदाकिनी आणि अलकनंदा या नद्यांचा संगम या नंदप्रयाग ठिकाणी होतो आहे. ओके, आता गंगा नदीच्या संदर्भात थोडक्यात दिलेलं आहे. भारतातील सर्वात लांब नदी 25 ते 25 किलोमीटर लांबीची ही नदी आहे. ओके, उत्तर गंगोत्री ग्लेशियर मध्ये. ओके, उत्तराखंड मध्ये उत्तर गंगोत्री ग्लेशियरच्या गोमुख जवळ या नदीचा उगम होतो आहे. आणि पंचप्रयाग जे काही 5 नद्यांचा संगम आहे त्याला पंचप्रयाग म्हटलं गेलेलं आहे जे अलकनंदा नदीसोबत होतो आहे. सो त्या नदीचा एकत्रित प्रवाहानंतर याला गंगा नदी म्हणून ओळखली जाते. ओके, गंगेचा मुख्य प्रवाह देवप्रयाग जवळील भगीरथी आणि अलकनंदा या संगमापासून सुरू होत आहे. ओके, जे हरिद्वार येथील मैदानी भागात प्रवेश करतो. राजमहल हिल्स या उत्तरेकडून फरक्का नावाच्या ठिकाणी बांगलादेशात प्रवेश करतो आणि तिथे ती पुढे बांगलादेशात पद्मा म्हणून ओळखली जाते. ओके, सो हे लक्षात ठेवा. तो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या हवामान विभागा संदर्भाने काही वर्गीकरण प्रणाली आहे तर त्या संदर्भाने योग्य विधान ओळखा. डॉक्टर त्रिवार्था यांनी 7 विभागामध्ये हवामान विभागाचे वर्गीकरण केले आहे का? त्यानंतर ब दिलेला आहे डॉक्टर R.L. सिंग यांनी 10 विभागात वर्गीकरण केले. क स्टेटमेंट आहे कोपेन यांनी 9 विभागात वर्गीकरण केले. आणि ड दिलेला आहे थॉर्नवर्ट किंवा थॉर्नफेट यांनी 12 विभागात वर्गीकरण केले. तर या संदर्भाने योग्य विधान कुठले असणार आहे? ओके, सो या ठिकाणी जे दीपस्तंभ या प्रकाशनाचा भूगोल या संदर्भाने भारताचा भूगोल या पुस्तकात दिलेलं होतं. ओके, सो थँक्स टू दीपस्तंभ. 1936 मध्ये कोपेन यांचे हवामान वर्गीकरण 9 विभागामध्ये करण्यात आले. 1948 मध्ये थॉर्नवेट या शास्त्रज्ञाने हवामान विभागाचे वर्गीकरण 12 विभागात करण्यात आलेले आहे. नंतर 1953 मध्ये केंड्रू आणि स्टॅम्प यांनी 11 विभागामध्ये हवामानाचे वर्गीकरण केलेले आहे. 1954 मध्ये डॉक्टर त्रिवार्था यांनी हवामानाचे वर्गीकरण 7 विभागामध्ये केलेले आहे. तर डॉक्टर R.L. सिंग यांनी 1971 मध्ये या हवामानाचे वर्गीकरण 10 विभागामध्ये केलेलं आहे. ओके, आणि यावरून प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले होते. ओके, आता डॉक्टर त्रिवार्था यांनी 7 विभागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे का? सो 7 विभागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. सो जे स्टेटमेंट आहे योग्य आहे. त्यानंतर डॉक्टर R.L. सिंग यांनी जे काही हवामानाचे वर्गीकरण आहे 10 विभागामध्ये केलेलं आहे. सो ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे 10 विभागामध्ये. नंतर क दिलेला आहे कोपेन यांनी 9 विभागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. सो कोपेन यांनी 9 विभागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. सो
क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. आणि ड दिलेला आहे थॉर्नफेट यांनी 12 विभागात वर्गीकरण केलेलं आहे. सो थॉर्नफेट यांनी 12 विभागात वर्गीकरण केलेलं आहे. सो हे देखील योग्य असणार आहे. ओके, सो अ ब क ड वरील सर्व योग्य, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता यातील जे काही त्रिवार्ता आहेत, त्रिवार्ता आणि कोपेन यांनी जे काही वर्गीकरण प्रणाली विकसित केली आहे, तर त्यांना ऑथेंटिक वर्गीकरण प्रणाली म्हणून त्यांचा आपण अभ्यास करत असतो. आणि आयोग या त्रिवार्ता किंवा कोपेन यांचा हवामान वर्गीकरण प्रणालीवर आपल्याला प्रश्न विचारत असतो. ओके, आता डॉक्टर त्रिवार्ता यांनी वर्गीकरण प्रणाली जी केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात की भारतीय हवामान क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या सर्व वर्गीकरण प्रणालीमध्ये त्रिवार्ताची वर्गीकरण प्रणाली अधिक समाधानकारक असून कोपेनच्या वर्गीकरणाच्या सुधारित आवृत्ती आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, त्रिवार्ता यांनी संपूर्ण भारताची विभागणी ए बी सी आणि एच या 4 प्रकारांमध्ये केलेली आहे. ओके, आणि या 4 प्रकारांचे परत 7 प्रकारांमध्ये जे त्यांचं जे काही वर्गीकरण प्रणाली आहे 7 विभागामध्ये अशा पद्धतीने त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. सो एबीसी आणि एच. ओके, सो ए म्हणजे काय तर उष्णकटिबंधीय आर्द्र हवामान. नंतर ब आहे उच्च तापमान पण कमी पाऊस असलेले कोरडे हवामान. ओके, नंतर आहे सी मध्ये काय दिलेलं आहे तर कमी तापमानासह कोरडे हिवाळी हवामान. आणि एच हे हायलँड्स किंवा उच्च पर्वत किंवा उच्च ठिकाणी असणारे जे काही पर्वत हवामान आहे त्याचा संदर्भाने या ठिकाणी ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता याच्यामध्ये जे परत 7 प्रकारांमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याच्यात आपल्याला या ठिकाणी दिसून येतो उष्णकटिबंधीय पर्जन्य हवामान प्रदेश एम, ज्याला या संकेतांक या शब्दाने संबोधले जातो किंवा ओळखले जातो. त्यानंतर आहे उष्णकटिबंधीय सवाना हवामान प्रदेश एडब्ल्यू या संकेतांक याच्यासाठी वापरले जातो. त्यानंतर आहे उष्णकटिबंधीय गवताळ स्टेपी प्रदेश. ओके, बीएसडब्ल्यू. त्यानंतर चौथा आहे उष्णकटिबंधीय उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश बीएसएच. ओके, नंतर उष्णकटिबंधीय शुष्क हवामान किंवा वाळवंटी प्रदेश बीडब्ल्यूएच. ओके, सो हे नाव लक्षात ठेवा. आर्द्र उपोष्ण कटिबंधीय हवामान CAW आणि आर्द्र पर्वतीय हवामान. ओके, अशा पद्धतीने 7 प्रकारांमध्ये डॉक्टर त्रिवार्ता यांनी हवामान प्रणालीचे वर्गीकरण केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 वरील सर्व या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मृदे संदर्भाने खालील विधानानुसार मृदेचा प्रकार ओळखा. अ यात मॅग्नेशियम, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण अधिक असते. ब आहे भारतात गाळाची मृदा. ओके, सो या ठिकाणी गाळाची मृदा आहे, लक्षात ठेवा. भारतात गाळाच्या मृदेनंतर दुसऱ्या क्रमांकाची मृदा व्यापलेली आहे. नंतर क दिलेला आहे या मृदेतून पाण्याचा निचरा चांगला होतो. आणि ड दिलेला आहे प्रमुख पिके गहू, बाजरी, भुईमूग इत्यादी घेतली जातात. सो या विधानांवरून आपल्या कुठल्या मृदे प्रकाराबद्दल बोलल्या गेलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. सो भारतामध्ये जे काही भारताच्या भूमीवर जे वेगवेगळ्या प्रकारची मृदा आपल्याला आढळून येतात तर त्यापैकी गाळाची मृदा. ओके, सो गाळाची मृदा ही सर्वाधिक व्याप्त अशी गाळाची मृदा आपल्याला भारतामध्ये दिसून येतो. जवळपास एकूण भूभागाच्या ओके, सो एकूण भूभागाच्या 43.41 ओके, सो 43.41% इतका जो काही क्षेत्रफळ आहे ते या गाळाच्या मृदेने व्यापलेलं आहे. ओके, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो तांबडी मृदा. ओके, सो या ठिकाणी तांबडी मृदेच्या संदर्भाने किंवा ज्याला पिवळसर मृदा देखील म्हटलं जातं तर त्या संदर्भाने आपल्याला विधानाच्या स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, या मृदेची निर्मिती ही अति प्राचीन रूपांतरित खडकापासून झालेली आहे. यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्याने तिला तांबडा रंग प्राप्त झालेला असतो. या मृदेमध्ये चिकणमाती आणि वाळू मिश्रित जे काही माती आहे ती मिश्रण असते आणि त्यामुळे सेंद्रिय द्रव्याचे जे प्रमाण आहे ते कमी आपल्याला दिसून येतो. गाळाची मृदेनंतर सर्वाधिक व्यापणारी जे काही सर्वाधिक क्षेत्रफळ व्यापणारी मृदा म्हणून या तांबडी मृदेकडे बघितला जातो. 18.60% जे काही एकूण क्षेत्रफळाच्या 18.6% क्षेत्रफळ या तांबडी मृदेने आपल्या भारताच्या संदर्भात व्यापलेला आहे. पाण्याचा निचरा यामधून अधिक चांगल्या पद्धतीने होतो आहे. ओके, यात मॅग्नेशियम, लोह, ॲल्युमिनियमचे प्रमाण अधिक असते. मात्र पालास त्यानंतर आहे स्फुरद. ओके, सो पालास, स्फुरद, कॅल्शियम आणि सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण आपल्याला या ठिकाणी कमी दिसून येतो. ओके, सो NPK ज्याला आपण म्हणत असतो. ओके, सो पोटॅशियम, नंतर आहे फॉस्फेट, ओके, कॅल्शियम यांचे प्रमाण या ठिकाणी आपल्याला कमी दिसून येतं. प्रमुख पिके यामध्ये घेतली जाणारी प्रमुख पिके आहे गहू आहे, बाजरी आहे, कापूस, भुईमुग, त्यानंतर आहे ऊस आणि तेलबिया या पिकांचं या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. महाराष्ट्राचा पूर्व भाग ज्यामध्ये पूर्व विदर्भ, त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा या ठिकाणी या मृदेचा विस्तार आपल्याला दिसून येतो आहे. ओके,
So अशा पद्धतीने तांबडी मृदा किंवा पिवळसर मृदे संदर्भाने या ठिकाणी आपल्याला विधानांच्या स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो लक्षात ठेवा, मॅग्नेशियम, लोह आणि अल्युमिनियम यांचे प्रमाण या ठिकाणी अधिक दिसून येतं. त्यानंतर आहे भारतात गाळाच्या मृदेनंतर दुसऱ्या क्रमांकाची ही मृदा आहे. या मृदेत पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होतो. प्रमुख पिके गहू, बाजरी, भुईमूग इत्यादी घेतली जातात. सो हे कुठल्या मृदेविषयी बोलला जातो आहे तर तांबडी मृदा. ओके, सो पर्याय क्रमांक 1 तांबडी मृदा या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. एकीकडे कृषी क्रांती आणि ते कुठल्या उत्पादनाशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके, आता निळी क्रांती, सुवर्ण क्रांती, करडी क्रांती आणि गुलाबी क्रांती. ओके, सो निळी क्रांती कशा संदर्भात आहे तर निळी क्रांती या ठिकाणी आपल्याला दिसून येतो एकंदरीतच या मत्स्य उत्पादनासंदर्भात किंवा मत्स्य पालनासंदर्भात आपल्याला निळी क्रांती दिसून येतो. ओके, सो निळी क्रांती मत्स्य उत्पादन. ओके, सो ओला 4 नंबरची जोडी, सो ओला 4 नंबरची जोडी पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसून येतो आहे. त्यानंतर आहे सुवर्ण क्रांती. सुवर्ण क्रांतीचा संबंध कोणत्या उत्पादनाशी आहे तर सुवर्ण क्रांतीचा संबंध एकंदरीतच आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे फळे, फुलझाडे आणि मध उत्पादन. ओके, सो फळे, फुलझाडे आणि मध उत्पादनासंदर्भाने आपल्याला सुवर्ण क्रांती दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी काय दिलेलं आहे, सो सुवर्ण क्रांती मधुमक्षिका उत्पादन. ओके, सो मधुमक्षिका उत्पादन सुवर्ण क्रांती म्हणजे ब ला 3 नंबरची जोडी. ओके, सो ब ला 3 नंबरची जोडी. सो 2 आणि 4 पैकी फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये ब ला 3 नंबरची जोडी दिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता जे काही इतर यामध्ये करडी क्रांती हे विशेषतः खते संदर्भात आहे आणि गुलाबी क्रांती आपल्याला मांस उत्पादन किंवा झिंगे उत्पादन संदर्भात गुलाबी क्रांती आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. आता इतर जे काही ऍग्रिकल्चर रिव्होल्युशन आहे ते या ठिकाणी तुम्ही इमेजच्या सहाय्याने देखील बघू शकता. ओके, किंवा नंतर स्क्रीनशॉट घेऊन हे रीड करू शकता. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे नदी प्रणाली संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालील विधानावरून नदी ओळखा. विधान अ, या नदीची एकूण लांबी 1376 किलोमीटर आहे. ओके, सो 1376 किलोमीटर आहे. ब, ही पूर्ववाहिनी नदी आहे जी देशातील सर्वात मोठी नदीला जाऊन मिळते. त्यानंतर आहे क, चंबळ, सीन, बेटवा, केन या उजव्या बाजूने मिळणाऱ्या याच्या उपनद्या आहेत. ओके, सो कुठल्या नद्याविषयी विधान दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. गंडक, घागरा, कोसी, यमुना. ओके, आता या ठिकाणी जे विधान दिलेले आहे ते एकंदरीतच यमुना नदी संदर्भाने दिलेलं आहे. यमुना ही नदी भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी मानली जाते जी खालच्या हिमालयातील आता जी काही शिवालिक हिमालय आहे तर यमुनोत्री ग्लेशियर मधून ती उगम पावते आणि ही गंगा नदीची एक प्रमुख उपनदी असून ती एकंदरीतच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमधून ती प्रवाहित होते. यमुना नदीच्या संदर्भाने एकूण जी लांबी आहे ती एकंदरीत 1376 किलोमीटर आपल्याला दिसून येतो. ओके, हिंदू पौराणिक कथांमध्ये याला एक महत्वाची नदी आणि पवित्र नदी म्हणून मानली जाते. यामुळे सिंचनाचा जो काही क्षेत्र आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेला आहे. आग्रा हे जे काही शहर आहे ते या नदी काठावर वसलेलं आहे. ओके, सो आग्राचे जे काही ताजमहल आहे ते या यमुना नदीच्या काठावर बांधण्यात आलेला आहे. ओके, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत ओके पश्चिमेकडून पूर्वेकडे. ओके, सो या यमुनेच्या उपनद्या ज्यामध्ये चंबळ नदी, सिंध नदी आणि बेटवा आणि केन अशा ज्या उपनद्या आहेत जे उजव्या बाजूने अर्थात पश्चिमेकडून पूर्व वाहिनी असल्या कारणाने ते उजव्या बाजूने अशा पद्धतीने या ठिकाणी यमुना नदी संदर्भाने या ठिकाणी दिलेलं होतं. यात आपल्याला एकंदरीतच बनास रिव्हर. ओके, सो बनास रिव्हर, त्यानंतर आहे चंबळ रिव्हर. ओके, त्यानंतर इकडे आहे सिंध रिव्हर. ओके, बेटवा, केन या उपनद्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न, काली व तिस्ता या नद्या डॅश या हिमालयाला विभाजित करते. ओके, सो गढवाल हिमालय, नेपाळ हिमालय, पंजाब हिमालय, आसाम हिमालय. सो कुठल्या हिमालयाला काली व तिस्ता नदी डिवाइड करते. आता या ठिकाणी मॅप मध्ये दिलेलं आहे जे काही सिंधू नदी आहे तर सिंधू नदी आणि सतलज नदीच्या दरम्यान पंजाब हिमालय वेगळी होत आहे. ओके, किंवा पंजाब हिमालय या दोन नद्यांना वेगळं करतो आहे ज्यामध्ये सिंधू नदी आणि सतलज नदी. त्यानंतर आहे सतलज नदी आणि काली नदी. ओके, सो या दरम्यान कुमाऊन हिमालय. ओके, सो काली नदी आणि सतलज नदीच्या दरम्यान कुमाऊन हिमालय आहे.
त्यानंतर आहे काली नदी आणि तिस्ता नदीच्या दरम्यान नेपाळ हिमालय आपल्याला दिसून येतो, आणि तिस्ता ते दिहांग रिव्हर किंवा त्याला ब्रह्मपुत्रा रिव्हर, सो तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्रा जी काही नदी आहे तर त्यांच्या दरम्यान आपल्याला आसाम हिमालय आपल्याला दिसून येतं. ओके, सो या ठिकाणी तेच दिलेलं आहे. सिंधू आणि सतलज यांच्या दरम्यान पंजाब हिमालय स्थित आहे. त्यानंतर सतलज आणि काली या नद्यांच्या दरम्यान कुमाऊन हिमालय आहे. काली आणि तिस्ता या नद्यांच्या दरम्यान नेपाळ हिमालय स्थित आहे, आणि तिस्ता आणि दिहंग नद्यांच्या दरम्यान आसाम हिमालय, दिहंग म्हणजेच काय तर ब्रह्मपुत्र नदी, सो आसाम हिमालय स्थित आहे. ओके, आता आपल्याला काली व तिस्ता संदर्भात दिलेलं होतं, सो काली आणि तिस्ता यांच्या दरम्यान कुठले हिमालय तर नेपाळ हिमालय, सो पर्याय क्रमांक 2 नेपाळ हिमालय या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पूर्वेकडून पश्चिमेकडे खिंडींचा योग्य क्रम ओळखा. ओके, पूर्वेकडून पश्चिमेकडे खिंडींचा योग्य क्रम दिहांग, बोमडिला, नाथुला, सिपकीला, नितिला. ओके, सो दिहांग, नाथुला, बोमडिला, नितिला, सिपकीला, सो जी काही स्टेटमेंट आहे त्यावरून योग्य क्रम आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे लावायचा आहे. आता या ठिकाणी हे दिलेलं आहे दिहांग, त्यानंतर आहे बोमडिला. ओके, त्यानंतर आहे नाथुला, जिलेपला दिलेलं नाही त्यामुळे नाथुला, त्यानंतर जर आपण बघितलं तर नितिला, त्यानंतर आहे या ठिकाणी शिपकीला. ओके, सो शिपकीला, सो दिहांग, बोमडिला, नाथुला, नितिला, शिपकीला, अशा पद्धतीने दिहांग अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, त्यानंतर बोमडिला, त्यानंतर झेलेपला देखील लक्षात ठेवा, या आपल्या प्रश्नात दिलेलं नाही, मात्र झेलेपला सिक्कीम मध्ये आहे, त्यानंतर नाथुला ओके सिक्कीम मध्ये आहे, त्यानंतर लिपुलेख उत्तराखंड मध्ये, नितिला उत्तराखंड मध्ये, आणि शिपकीला हिमाचल प्रदेश मध्ये. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो दिहांग, त्यानंतर आहे बोमडिला, त्यानंतर नाथुला. ओके, सो नाथुला सिक्कीम मध्ये, त्यानंतर आहे नितिला. ओके, नितिला उत्तराखंड मध्ये, आणि शिपकीला हिमाचल प्रदेश मध्ये. अशा पद्धतीने या ठिकाणी माउंटेन पासेस आहेत ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. दिहांग, बोमडिला, त्यानंतर झेलेपला लक्षात ठेवा, नाथुला. ओके, त्यानंतर इकडे जर आलं तर नितिला, मानापास देखील लक्षात ठेवा, उत्तराखंड मध्ये आहे मानापास. ओके, त्यानंतर हिमाचल प्रदेश मध्ये दिलेलं आहे सिपकीला. ओके, रोहतांग पास वगैरे, बनिहाल पास काश्मीर मध्ये. ओके, जम्मू काश्मीर मध्ये, हे लक्षात ठेवायचं. तो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे दिहांग, बोमडिला, नाथुला, नितिला, शिपकीला. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे स्थलांतरित शेती आणि त्याचे जे काही कुठल्या प्रदेशामध्ये ते स्थलांतरित शेती आढळत असे यावरून योग्य जोड्या लावा. पोडू, कुमारी, झूम, वालरे. ओके, आणि इकडे दिलेले आहे राजस्थान, ईशान्य भारत, पश्चिम घाट, आंध्र प्रदेश. सो स्थलांतरित शेतीचे क्षेत्र आणि स्थलांतरित शेती, पश्चिम घाटामध्ये जी काही स्थलांतरित शेती केली जाते तर त्याला आपण कुमारी किंवा कुमरी या नावाने ओळखत असतो. त्यानंतर राजस्थानमध्ये वालरे. ओके, सो वालरे नावाचे जे काही स्थलांतरित शेती आहे ते केली जाते. त्यानंतर आहे ईशान्य भारतामध्ये झूम, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दहिया, ओडिशामध्ये पोंडू. ओके, सो ओडिशामध्ये पोंडू, मध्य प्रदेशमध्ये मशान नावाचे देखील जी काही स्थलांतरित शेती आहे ती केली जाते. त्यानंतर केरळमध्ये पूनम, आसाममध्ये झूम नावाचं. ओके, सो पूर्व जे काही ईशान्य भारत आहे त्यामध्ये झूम नावाचं जे काही स्थलांतरित शेती आहे ते भटक्या जे समुदाय आहेत ते करत असतात. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पोंडू किंवा पेंडा. ओके, सो या नावाचं जे काही एकंदरीत स्थलांतरित शेती आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. झारखंडमध्ये कुरवा. ओके, सो कुरवा लक्षात ठेवा, झारखंड. आता आपल्याला या ठिकाणी दिलेलं होतं पोडू. पोडू कुठं केले जातात तर लक्षात ठेवा, पोडू आणि पेंडा या नावाचं जे काही स्थलांतरित शेती आहे ते आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये दिसून येतो. त्यानंतर आहे कुमारी. कुमारी हे पश्चिम घाट. ओके, सो बोला 3 नंबरची जोडी. त्यानंतर आहे झूम. झूम आहे ईशान्य भारतामध्ये. ओके, सो झूम हा जी काही स्थलांतरित शेती आहे ती ईशान्य भारतामध्ये, आणि वालरे नावाची जी काही स्थलांतरित शेती आहे ती राजस्थानमध्ये. ओके, सो अशा पद्धतीने 4, 3, 2, 1. ओके, 4, 3, 2, 1 पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी जगातील जे काही स्थलांतरित शेती आहे ते देखील लक्षात ठेवा, कारण यावर देखील आयोग प्रश्न विचारतो. इंडोनेशियामध्ये हुमा नावाची स्थलांतरित शेती, मलेशियामध्ये लडाख, थायलंडमध्ये तमराई, व्हिएतनाममध्ये रे, त्यानंतर आहे म्यानमारमध्ये टोग्या, श्रीलंकामध्ये चना, कांगोमध्ये मसुले, आणि व्हेनेझुएलामध्ये कोनुका, तर जे काही मेक्सिको किंवा मध्य अमेरिकेमध्ये मिल्पा. ओके, सो जगातील स्थलांतरित शेती संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी हे देखील लक्षात ठेवू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील खनिज संपत्तीच्या साठा संदर्भात योग्य जोडी ओळखा. ओके, सो योग्य जोडी आपल्याला साठा संदर्भात कुठल्या राज्यामध्ये खनिज संपत्तीच्या बाबतीत साठे जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. बॉक्साईट ओडिशा, तांबे राजस्थान, टंगस्टन कर्नाटक, आणि हिरे मध्य प्रदेश. ओके, या ठिकाणी खनिजे आणि त्याचे साठे दिलेले आहे, सो लक्षात ठेवा.
खनिजे आणि साठ्यांच्या संदर्भाने बॉक्साईट हे ओडिशामध्ये आपल्याला दिसून येतो मोठ्या प्रमाणामध्ये. ओडिशा या राज्यात बॉक्साईटचे साठे आपल्याला दिसून येतात. ओके, उत्पादनाच्या बाबतीत देखील ओडिशा हे राज्य या बॉक्साईट उत्पादनामध्ये प्रथम स्थानी आहे. त्यानंतर आहे मॅग्नीज मध्ये देखील ओडिशा हे राज्य प्रथम स्थानी आहे. तांब्याच्या साठ्यामध्ये राजस्थान, त्यानंतर आहे सोने बिहार. ओके, त्यानंतर आहे चांदी. ओके, सो चांदी किंवा चांदीचे जे धातू आहेत ते राजस्थान या राज्यामध्ये त्याचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानंतर टंगस्टन कर्नाटक. ओके, टंगस्टन कर्नाटक. नंतर आहे हिरेच्या बाबतीत मध्य प्रदेश. ओके, त्यानंतर आहे क्रोमाइट ओडिशा आणि जस्त किंवा लीड हे राजस्थानमध्ये दिसून येतात. ओके, सो हे साठेच्या बाबतीत हे लक्षात ठेवा. आता हेच मॅप मध्ये देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, सो बॉक्साईट ओडिशा योग्य असणार आहे. तांब्याच्या बाबतीत राजस्थान. ओके, सो तांब्याच्या बाबतीत राजस्थानमध्ये सर्वाधिक साठे आहेत. त्यानंतर टंगस्टन कर्नाटक. नंतर हिरे मध्य प्रदेश. ओके, सो हिरे मध्य प्रदेश. सो वरील सर्व. ओके, सो योग्य जोडी कुठली आहे तर वरील सर्व बरोबर. या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा या लेक्चर मधील शेवटचा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान राजस्थान, सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान ओडिशा, त्यानंतर क आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड, ड आहे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक. ओके, सो कुठली जोडी चुकीची आहे? फक्त अ, फक्त ड, फक्त ब आणि फक्त क. ओके, आता या ठिकाणी राजस्थान, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकच्या संदर्भात जे काही वेगवेगळे राष्ट्रीय उद्यान दिलेले आहेत ते तुम्ही नंतर वाचून घ्याल. यामध्ये रणथंबोर जे काही राष्ट्रीय उद्यान आहे ते आपल्याला राजस्थानमध्ये दिसून येतो. ओके, सो राजस्थान. त्यानंतर डेजर्ट नॅशनल पार्क आहे. केवलादेव राष्ट्रीय उद्यान देखील त्या ठिकाणी आहे आणि सारिस्का नॅशनल पार्क हे देखील त्या राजस्थान या राज्यात दिसून येतो. ओडिशा या राज्यामध्ये भितरकनिका राष्ट्रीय उद्यान, नंदनकानन राष्ट्रीय उद्यान त्या ठिकाणी आहे. सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हे देखील ओडिशा या ठिकाणी आहे. ओके, सो त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान ओडिशा. अ आहे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान राजस्थान. सो अ आणि ब दोन्ही योग्य आहे. दुधवा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर दुधवा राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. ओके, आणि या ठिकाणी क स्टेटमेंट दिलेलं होतं उत्तराखंड, त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. ओके, आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. ड मध्ये दिलेलं आहे कर्नाटक. ओके, कर्नाटक राज्यामध्ये कुठलं आहे तर अनसुई राष्ट्रीय उद्यान, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर आहे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान तिथे आहे. त्यानंतर कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान देखील त्या कर्नाटक या राज्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, उत्तराखंड राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान आणि एकंदरीत राष्ट्रीय उद्यानाची जी काही सुरुवात आहे नॅशनल टायगर रिझर्व्ह, तर या उत्तराखंड मधील जे काही जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे त्यापासून सुरुवात झालेली आहे. सो उत्तराखंड मध्ये असणारे जे काही राष्ट्रीय उद्यान किंवा नॅशनल पार्क आहे त्याच्यात गंगोत्री राष्ट्रीय उद्यान, गोविंद पशु विहार राष्ट्रीय उद्यान आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. ओके, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान आहे, राजाजी नॅशनल पार्क किंवा राजाजी राष्ट्रीय उद्यान आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर नॅशनल पार्क देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. आता दुधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, मात्र आपल्याला प्रश्नात दिलेलं होतं उत्तराखंड. सो ब जे स्टेटमेंट आहे क जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. सो चुकीचा असणारा जी जोडी आहे ती एकंदरीत क दिसून येतो आणि क असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ओके, सो फक्त क या ठिकाणी चुकीचा आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार. ओके, सो अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न आपल्या या जे आपण रिव्हिजन सिरीज सुरू केलेलं आहे त्यामध्ये भूगोल या विषयाअंतर्गत बघितलेलं आहे. आतापर्यंत पृथ्वीचे अंतरंग, त्यानंतर सूर्यमाला, त्यानंतर पृथ्वीचे अंतरंग, त्यानंतर हवामानासंदर्भाने सागर तर रचना. ओके, सो सागरी संपत्ती संदर्भात जे काही भूतळ रचना आहे ते देखील आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आहे जगाच्या जे काही भूगोल आहे ज्याच्यामध्ये पर्वत असतील, पठारे असतील, ओके, मैदानी संदर्भाने गवताळ प्रदेश ते देखील आपण बघितलेलं आहे. त्यानंतर भारताच्या संदर्भात या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राच्या संदर्भात महाराष्ट्र स्पेसिफिक जे काही रिव्हिजन आहे ते बघणार आहोत. ओके, सो 15 प्रश्न या पद्धतीने आपण रोज डेली स्वरूपामध्ये हे जे काही रिव्हिजन सिरीज आहे ते सुरू केलेलं आहे. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.